उसाला 5,000 रुपये दर मिळावा यासाठी सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेवर सुनावणी। प्रतिवादी दिल्ली स्थित असल्यानं दिल्ली हायकोर्टात जाण्याचे कोर्टाचे निर्देश। वाढवण बंदराला मच्छीमारांचा विरोध, त्यांना पाठिंबा देण्यासाठी निघालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। भिवंडी वाडा मनोर मार्गावर कार्यकर्त्यांच्या गाड्या अडवल्या। मुख्यमंत्र्यांसह श्रीकांत शिंदे नाशिकच्या दौऱ्यावर। आज शिंदे शिवस्मारकाचं उद्घाटन करणार, तर श्रीकांत शिंदे पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणार। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आदिवासी संघटनांचं आंदोलन तात्पुरतं स्थगित। पेसा भरतीसाठी 15 सप्टेंबरचा सरकारला अल्टिमेटम। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंढरपुरात भाजपला मोठा धक्का। वसंतराव देशमुख राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश करणार। जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नव्या मुगाची आवक चांगली, मात्र हमी भावापेक्षा कमी भाव मिळत असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त। चांगल्या दर्जाच्या मुगाला 7,500 इतका भाव। नागपुरात जोरदार पाऊस, पुढचे 3 दिवस विदर्भाला येलो अलर्ट, गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट। गेल्या काही दिवसांपासून उष्णतेने हैराण नागरिकांना, पावसामुळे काहीसा दिलासा। जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 76% पोहोचला। माजलगाव धरणासाठी 100 क्युसेकनं विसर्ग सुरू करून टप्प्याटप्प्याने वाढ करणार।